वेलकम स्टुडंट्स. बघा, सेकंड चॅप्टर स्टार्ट झाला. आपलं चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आतापर्यंतच्या लेक्चर्समध्ये आपण त्याचं इंट्रोडक्टरी लेक्चर आधी बघितलं. लास्ट लेक्चरमध्ये आपण थोडं लेंदी लेक्चर बनलं होतं, पण खूप इम्पॉर्टंट असं लेक्चर होतं. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम और वी कॅन से दॅट द व्हेरिएशन ऑफ प्रेशर ड्यू इन लिक्विड कॉलम त्याचा स्टडी केला आपण. हाईटनुसार कसं प्रेशरमध्ये व्हेरिएशन येतं, त्यानंतर डेप्थनुसार कसं प्रेशरमध्ये व्हेरिएशन येतं, किंवा त्याचा ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे जनरल फॉर्म्युला काय, तो आपण ह्या सर्व गोष्टीचा स्टडी केला. ओके, आता त्याच्यात थोडं आपल्याला समोर जायचं. आजचा आपला टॉपिक आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, परंतु हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सच्या आधी एक थोडंसं कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, ज्याला ॲब्सोल्यूट प्रेशर म्हटलं, किंवा आणखी एक आहे ते आम्हाला म्हटलं तर गेज प्रेशर. त्याच्यात शॉर्टकट टर्म्स आहेत जे आपल्याला डिफाईन करायचे आहेत. ते सिंपल. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल, डिफाईन द टर्म्स. तुम्ही लिहू शकता क्वेश्चन, डिफाईन द टर्म्स. एक आहे ॲब्सोल्यूट प्रेशर अँड द अनदर वन इज द गेज प्रेशर. एक कोणती आहे? ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर. आणि सेकंड आहे गेज प्रेशर. बघा, एकदम सिंपल आहे. ॲब्सोल्यूट प्रेशर कोणाला म्हणायचं आणि गेज प्रेशर कोणाला म्हणायचं. तर ॲब्सोल्यूट प्रेशर आपण ॲक्च्युअलमध्ये ॲब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युलाच काढलेला आहे. आपण काय बघितलं होतं, एक वेसल होता, त्यामध्ये हा एक इमॅजिनरी लिक्विड कॉलम कन्सिडर केला. इथं प्रेशर आहे, हा पॉईंट आहे सपोज पॉईंट पी. इथलं प्रेशर किती आहे हे सपोज जर का हा इथं एक्सपोज असेल तर याला म्हटलं होतं आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉट. याची हाईट होती एच. आणि या लिक्विड कॉलममुळे या पॉईंटवर एक्झर्ट होणारं प्रेशर ते आपलं मिळालं होतं. प्रेशर पी इज इक्वल्स टू दिस पी नॉट प्लस एच रो जी. हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं होतं. मग इथं हा जो पी आहे, या पीला म्हटलं जातं ॲब्सोल्यूट प्रेशर. हा जो पी नॉट आहे याला म्हटलं जातं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि हे जे एच रो जी आहे, हे जे एच रो जी आहे हे पण एक प्रेशरच आहे, परंतु कोणामुळे? प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. हे जे एच रो जी आहे हे कोणामुळे? प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. या एवढ्या लिक्विड कॉलममुळे इथं पी नॉट होता ॲटमॉस्फेरिक प्रेशर, पी नॉट होता ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एच हाईट खाली गेले इथपर्यंत आले, तर या पी नॉट मध्ये एक प्रेशर ऍड झालं की जे कोणामुळे आहे? लिक्विड कॉलममुळे. आणि ते किती आहे? एच रो जी. सेपरेटली या एच रो जी याला म्हटलं तर गेज प्रेशर. एच रोजीला काय म्हटलं जातं? गेज प्रेशर. आता गेजचा मिनिंग काय? तुम्ही म्हणसाल गेजचा मिनिंग काय? तर गेज प्रेशर म्हणजे काय? सिंपल, गेज म्हणजे मेजर केलेलं प्रेशर. तुम्ही जर का वर्ड ऐकला असेल कदाचित, तर गेज मीटर गेज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मीटर गेज. एखादं मेजर करण्याचं डिव्हाइस त्याला आपण म्हणू. सपोज वॉटर किती आहे ते मेजर करण्याचं डिव्हाइस. तुम्ही जर का केमिस्ट्री लॅबमध्ये गेले तर बिकर दिसतात तुम्हाला. बिकरवर मार्किंग असते. बिकरवर काय असते? मार्किंग. असं एक भांडं असते काचाचं. केमिस्ट्री लॅबमध्ये ज्यावेळेस एक्सपेरिमेंट परफॉर्म करता त्यावेळेस तुम्ही बघता, भांडं असते एक, त्यावर स्केल दिलेली असते. मग त्या भांड्याचा वापर करून आपण काय मेजर करतो की आपल्याला किती ml वॉटर पाहिजे, किती ml लिक्विड पाहिजे, त्याचे त्यावर काय दिलेले असतात? मार्किंग दिलेले असतात, म्हणजे स्केल दिलेली असते. तर त्याला म्हटलं जातं गेज मीटर. त्याला काय म्हटलं जातं? म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये त्याला आपण म्हणू गेज मीटर. म्हणजेच मेजर करण्याचं एक डिव्हाइस आहे, त्याला म्हणू आपण गेज. आणि इथं काय मेजर करताय? प्रेशर मेजर करताय. काय मेजर करताय? पण त्या गेजचा वापर करून प्रेशर मेजर करताय, म्हणून त्याला म्हटलं जातं गेज प्रेशर. म्हणून त्याला काय म्हणसाल? गेज प्रेशर. आणि ते किती आहे? एच रो जी. ओके, याला म्हटलं ॲब्सोल्यूट प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि हे आहे गेज प्रेशर. मग तुम्हाला जर का म्हटलं ॲब्सोल्यूट प्रेशरची डिफाईन काय, तर ॲब्सोल्यूट प्रेशरची डिफाईन तुम्ही यावरनं इझिली सांगू शकता. काय? ॲब्सोल्यूट प्रेशर इज द सम ऑफ, बघा काय म्हणतोय, लिहून घेसाल तुम्ही. ॲब्सोल्यूट प्रेशर इज द सम ऑफ atmospheric pressure and the gauge pressure. एकदम सिंपल. absolute pressure is the sum of or the addition of atmospheric pressure and the gauge pressure. ही कोणाची टर्म झाली आहे? absolute pressure ची. आता असंच तुम्हाला डिफाईन करायला सांगितलं गेज प्रेशर. काय सांगितलं? गेज प्रेशर. तर यापैकी हे जे एच रो जी होतं हे सेपरेटली आपण याला काय डिफाईन केलं? याला काय म्हटलं होतं? गेज प्रेशर. एच रो जीला काय म्हटलं? गेज प्रेशर. परंतु असं म्हणून चालेल का? गेज प्रेशर इक्वल्स टू एच रो जी. तुम्हाला जर डेफिनेशन लिहायची आहे, त्याला डिफाईन करायचं कसं करसाल? सिंपल आहे. या एच रो जीला इथेच ठेवा. फॉर्म्युल्यावरनं आपण डेफिनेशन लिहू. एच रो जीला इथेच ठेवा. पी नॉटला इकडे ट्रान्सफर करा, तुम्हाला मिळेल पी मायनस पी नॉट इक्वल्स टू एच रो जी. काय मिळालं तुम्हाला? पी मायनस पी नॉट इक्वल्स टू एच रो जी. आणि या एच रो जीला आपण काय म्हणतो?
या HROG ला म्हणतो आपण गेज प्रेशर. पहा आता गेज प्रेशर कोणाच्या इक्वल आलं, गेज प्रेशर कोणाच्या इक्वल आलं, P म्हणजे ॲब्सोल्यूट प्रेशर आणि P नॉट म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर यांचा काय डिफरन्स, यांचा काय डिफरन्स. मग याची डेफिनेशन कशी लिहाल, गेज प्रेशर इज डिफाइंड ॲज इट इज द डिफरन्स बिटवीन द ॲब्सोल्यूट प्रेशर अँड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर is known as the gauge pressure and which is equal to the HROG. ओके, ह्या दोन टर्म्स डेफिनेशन इथे लिहून घ्यायच्या आणि त्याच्या खाली हा इथं एक फॉर्म्युला लिहून घ्यायचा. त्यानंतर गेज प्रेशरची डेफिनेशन इथे लिहून घ्यायची. या दोघांचा डिफरन्स आहे ती वाली डेफिनेशन जे मी सध्या सांगितली ती, आणि त्याच्या खाली हा काय घेऊन घ्यायचा, फॉर्म्युला लिहून घ्यायचा. ओके, सो दीज आर द टू टर्म्स, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड द गेज प्रेशर. ओके, ठीक आहे, हे झालं प्रेशरच्या डिफाईन बद्दल. आता आपल्याला एक नवीन टॉपिक घ्यायचा आहे आजच्या लेक्चरमध्ये आणि खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे, खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे, नवीन टॉपिक आहे आणि त्यावरचे काही MCQs जे आहेत ते MCQs पण आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत की जे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी हेल्पफुल राहतील. राहिलेले MCQs तुमच्याकडे बुक आहे त्यामधले MCQs तुम्हाला सॉल्व्ह करायचे, त्याचा रेफरन्स घेऊन. बघा आता आजचा आपला टॉपिक आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आजचा आपला टॉपिक आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. टॉपिकचं नाव आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. बघा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे नेमका कन्सेप्ट काय. सर्वात आधी या वर्डिंगचा मीनिंग समजून घ्या. हायड्रोस्टॅटिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे हायड्रोस्टॅटिक काय फिजिक्सची ब्रांच आहे की ज्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो, स्टॅटिक फ्लुइडचा स्टडी केला जातो, त्याला म्हटलं जातं हायड्रोस्टॅटिक. म्हणजे सिंपल, सध्या आपण स्टडी करत आहे फ्लुइडच्या प्रॉपर्टीजचा की ज्यावेळेस फ्लुइड कसा आहे, रेस्टमध्ये आहे, स्टॅटिक पोझिशनमध्ये. ओके, त्यानंतर आणखी एक नेक्स्ट वर्ड येतो पॅराडॉक्स. पॅराडॉक्सचा जर का तुम्ही मराठी मिनिंग जर का घेतला तर पॅराडॉक्स मीन्स याला म्हणतो आपण, जसं याला म्हणतो ना आपण विरोधाभास, मराठी त्याला काय म्हटलं जातं, विरोधाभास. म्हणजे काहीतरी वेगळं, जसं दिसते तसं नाही आहे, थोडंसं वेगळं आहे. ॲक्च्युअलमध्ये दिसते आपल्याला असं वाटतं की असं होईल, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं, त्याच्यात काय येतो, विरोधाभास येतो, हे तुम्हाला समजतं. त्यात हा त्याचा मिनिंग आहे. आता पॅराडॉक्स याला का म्हटलं, पॅराडॉक्स याला का म्हटलं, कारण यामध्ये काहीतरी विरोधाभास आढळून आला असेल, कशामध्ये, फ्लुइडच्या प्रॉपर्टीमध्ये स्टडी करत असताना काहीतरी वेगळं आपल्याला दिसत असेल, म्हणजे आपण जसा विचार करतो तसं न होता काहीतरी वेगळं होतं, त्यामध्ये विरोधाभास येतात, म्हणून त्याला काय म्हटलं, पॅराडॉक्स म्हटलं. मग नेमका हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हा आहे काय, नेमका हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हा आहे काय तर समजून घ्या. पहा मी कन्सेप्ट समजून सांगतो तुम्हाला काय आता. तुमच्या बुकमध्ये एक डायग्राम दिली आहे, कॅन यू टेल मध्ये. बघा कॅन यू टेल मध्ये, तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये कॅन यू टेल मध्ये एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला 3 व्हेसल्स आहेत. हा एक व्हेसल आहे, त्यानंतर हा एक अशा टाईपचा व्हेसल आहे. म्हणजे 3 व्हेसल आहेत वेगवेगळ्या शेपचे. तीन व्हेसल आहेत, अशा वेगवेगळ्या शेपचे व्हेसल्स आहेत. हे व्हेसल दिलेले आहेत, प्रत्येकाची हाईट दिली आहे तुम्हाला H. प्रत्येकाची हाईट काय दिली आहे, H एवढ्या हाईटचे हे आहेत. आणि यामध्ये तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करसाल तर ही या लेवलपर्यंत, एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत काय दिलं आहे यामध्ये, वॉटर भरलेलं. वॉटर म्हणजेच काय, फ्लुइड भरलेला, कोणतंही फ्लुइड असू शकतो. मग ते ऑइल असेल, वॉटर असेल, काही असेल, फ्लुइड असू शकतो. फ्लुइड कोणतंही, लिक्विड कोणतंही. हे अशा 3 डायग्राम्स तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. ही डायग्राम आहे A, हे आहे B आणि हे आहे सपोज C. हे 3 डायग्राम्स आहेत. मग यामध्ये सांगितलेलं आहे काय, तुम्ही जर का केअरफुली ऑब्झर्व करसाल तर या डायग्राममध्ये थोडंसं आपल्याला काय चेंजिंग पाहायला मिळतं, म्हणजे आपल्याला वाटतं काय व्हायला पाहिजे आणि काय झालेलं दिसत आहे यामध्ये. तुम्ही पहा 3च्या 3ही डायग्रामचा शेप कसा आहे, वेगवेगळा आहे. शेप वेगवेगळा तर क्लिअरली दिसत आहे, परंतु त्या शेपमध्येही मी एक हायलाईट करायचा, म्हणजे मी एका गोष्टीला हायलाईट करतो. याचा एरिया बघा, त्यानंतर या फिगर B चा एरिया बघा आणि या फिगर C चा एरिया बघा. यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो आहे, प्रत्येकाचा एरिया कसा आहे, वेगळा आहे. प्रत्येकाचा एरिया कसा आहे, वेगळा आहे. ओके, तर आता तुम्ही जर का पाहाल तर या 3 एरियापैकी सर्वात मोठा बेस एरिया कोणाचा दिसतो आपल्याला, C चा बेस एरिया कसा आहे, सर्वात जास्त आहे. त्यापेक्षा कमी बेस एरिया कोणाचा आहे, A चा, आणि सर्वात कमी बेस एरिया कोणाचा आहे, B चा. म्हणजे याला मी असं एक लिहायचं म्हटलं तर एरिया ऑफ C is greater than the area of A is greater than the area of B. अशी एक ऑर्डर आपल्याला मिळेल. हा सर्वात मोठा, हा त्यापेक्षा छोटा आणि हा सर्वात छोटा आहे.
ओके, मग याचा एरिया हा वेगवेगळा असूनही, प्रत्येकाचा एरिया वेगवेगळा, प्रत्येकाचा शेप वेगवेगळा, एवढं असूनही तुम्ही जर का ऑब्झर्व करसाल तर प्रत्येक कंटेनरमध्ये, प्रत्येक व्हेसलमध्ये जे वॉटर लेवलची, वॉटर लिक्विड म्हणजे जे लिक्विड आपण यूज केलेलं आहे, जे फ्लुइड आपण यूज केलेलं आहे, त्याची लेवल कशी आहे प्रत्येकाची, सरफेसची लेवल कशी आहे प्रत्येकाची, सरफेसची लेवल कशी आहे, सेम, लेवल इज सेम, सरफेस लेवल, सरफेस लेवल कशी आहे, सेम आहे. थोडंसं काहीतरी असं वेगळं नाही वाटत का तुम्हाला? ऍक्च्युअल मध्ये याचा एरिया कसा आहे, जास्त आहे, याचा एरिया कसा आहे, जास्त आहे, याचा एरिया त्यापेक्षा कमी, याचा एरिया त्यापेक्षा कमी. मग याचा एरिया जास्त आहे तर आपण बघितलं होतं, कंटेनर होतो, वरून एक फोर्स अप्लाय होत होता, खालून एक फोर्स अप्लाय होत होता, याला म्हटलं होतं आपण F1, याला म्हटलं होतं आपण F2, आणि प्रेशर इक्वल्स टू काय असतो, फोर्स अपॉन एरिया, म्हणून फोर्स इक्वल्स टू काय बनून जातो, प्रेशर इंटू एरिया. म्हणजे हा बनला होता प्रेशर P1 इंटू एरिया, आणि हा बनला होता प्रेशर P2 इंटू एरिया. हे आपण बघितलं होतं लेक्चरमध्ये. तर यामध्ये तुम्हाला थोडं वेगळं नाही वाटत का? जर का तुम्ही इथं केअरफुली ऑब्झर्व करसाल तर हा फोर्स आणि एरिया हे दोघांचं प्रोपोर्शन कसं आहे, सेम आहे. दोघांचं प्रोपोर्शन कसं आहे, डायरेक्ट आहे. मग डायरेक्ट जर का प्रोपोर्शन असेल, डायरेक्ट जर का प्रोपोर्शन असेल, याचा मिनिंग काय, जेवढा जास्त एरिया तेवढा जास्त काय अप्लाय होईल, फोर्स अप्लाय होईल. हे नॉर्मल आहे, आपण समजू शकतो. जेवढा जास्त एरिया तेवढा जास्त काय अप्लाय होईल, फोर्स अप्लाय होईल. परंतु मग इथं तसं का नाही होत? इथं एरिया कसा आहे, जास्त आहे, एरिया जास्त आहे, त्यामुळे इथं फोर्स कसा लागायला पाहिजे, जास्त लागायला पाहिजे. आणि याला आणि याला कम्पेअर करू, याला थोडंसं बाजूलाच ठेवा. इथं एरिया कसा आहे, याच्यापेक्षा कमी आहे, मग इथं लागणारा फोर्स कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे. कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे. बघा कन्सेप्ट सांगत आहे मी, नेमका कॉन्सेप्ट काय आहे ते सांगत आहे, पॅराडॉक्स, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स काय आहे ते सांगत आहे. इथं एरिया कसा आहे, जास्त आहे, इथं एरिया कसा आहे, कमी आहे. मग इथं एरिया जास्त आहे, त्यामुळे हा जो फोर्स आहे, फोर्स ड्यू टू सी, आणि हा असेल सपोज फोर्स ड्यू टू बी, तर एरिया जास्त असल्या कारणानं फोर्स ड्यू टू सी शुड बी ग्रेटर दॅन फोर्स ड्यू टू बी, राईट? असं आपण म्हणू शकतो. कशावरनं, कशाचा रेफरन्स घेऊन, या फॉर्म्युल्याचा रेफरन्स घेऊन, कारण फोर्स आणि एरिया कसा आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. जर का इथं एरिया जास्त तर फोर्स पण कसा असला पाहिजे, जास्त. जर का इथं एरिया कमी तर फोर्स पण कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे. म्हणजे हे प्रोपोर्शन, म्हणजे हे रिलेशन तुमचं याला पाहिजे, FC इज ग्रेटर दॅन FB. मग जर का FC इज ग्रेटर दॅन FB झालं तर लिक्विड लेवलमध्ये काय फरक दिसायला पाहिजे, मी काय बोलतोय बघा, काय फरक दिसायला पाहिजे आणि काय दिसत आहे, काय दिसायला पाहिजे आणि काय दिसत आहे, त्यावरच आपण ठरवू त्याला म्हणूनच त्याला म्हटलं जातं पॅराडॉक्स. दिसायला काय पाहिजे, जर का FC हा ग्रेटर आहे FB पेक्षा, म्हणजे इथं लागणारा फोर्स हा जास्त आहे याच्यापेक्षा. जर इथं जर का जास्त फोर्स लागला, म्हणजे इथं जर का जास्त प्रेशर अप्लाय झालं, तर लिक्विड लेवल कशी व्हायला पाहिजे, वर जायला पाहिजे. ऑब्व्हियसली खालून तुम्ही जास्त प्रेशर लावत आहे तर लिक्विड लेवल कुठं जायला पाहिजे, वर जायला पाहिजे. आणि इथं याच्यापेक्षा फोर्स कसा आहे, कमी आहे, म्हणजे हे लिक्विड लेवल याच्यापेक्षा कशी असली पाहिजे, खाली असली पाहिजे. म्हणजे सी या कंटेनर मधल्या लिक्विडची लेवल, सी या कंटेनर मधल्या लिक्विड लेवल कशी असली पाहिजे, वर, आणि बी ची कशी असली पाहिजे, खाली. म्हणजे दोघांच्या लिक्विड लेवल, तो जो सरफेस आहे, त्या सरफेसची लेवल हे कशी असली पाहिजे, खालीवर असली पाहिजे. जिथं फोर्स जास्त तिथं मोठी, आणि जिथं फोर्स कमी तिथं कमी. परंतु ऍक्च्युअल मध्ये असं होतं का, नाही, असं होत नाही. जरीही याचा, बघा मी काय म्हणतोय, असायला पाहिजे असं कन्सेप्ट नुसार, परंतु ऍक्च्युअल मध्ये असं होत नाही. तर काय होतं, इथं एरिया काही असो, इथं शेप कोणताही असो, याची लिक्विड लेवल जी आहे, सरफेसची जी लेवल जी आहे, ही लेवल कशी असते, सेम असते. ही लेवल कशी असते, सेम असते. नेहमी कशी राहते, सेम राहते. नेहमी कशी राहते, सेम राहते. मग असं का, तर असं का, तर याचा कन्सेप्ट, याचं प्रूफ पण आपण बघू. याचं असं का, म्हणजे याला प्रूफ, क्वेश्चन मार्क आला ना, क्वेश्चन मार्क आला का व्हाय, तर त्याचं प्रूफ आपल्याला बघायचं आहे, ते प्रूफ आपण बघू. पण असं होतं, ऍक्च्युअल मध्ये व्हायला काय पाहिजे, हा FC वर जायला पाहिजे, हा खाली यायला पाहिजे. खाली म्हणजे याच्यापेक्षा खाली कमी असायला पाहिजे. व्हायला असं पाहिजे, पण असं न होता काय होतं, लेवल कशी दिसते, सेम दिसते. म्हणजे काय आढळून येतो, इथं विरोधाभास आढळून येतो. काय आढळून येतो, विरोधाभास. आणि त्यालाच म्हटलं तर विरोधाभास, त्यालाच म्हटलं तर पॅराडॉक्स. विरोधाभास म्हणजेच काय, पॅराडॉक्स. आणि हे कुठं सुरू आहे सध्या, हायड्रोस्टॅटिक. फ्लुइड कसं आहे, मोशन मध्ये आहे का, फ्लुइड मोशन मध्ये आहे का, नाही. कसं आहे, रेस्ट मध्ये, म्हणून काय, हायड्रोस्टॅटिक. तर या कन्सेप्टला म्हटलं जातं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. बघा तुमच्या बुकमध्ये हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स नावाचा कन्सेप्ट दिला आहे, आणि तिथं खाली ही डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे.
ते डायग्राम आणि एक्सप्लेनेशन वन बाय वन पॉईंट बाय पॉईंट तुम्ही लिहायचं आणि नोट्स त्याच्या काढून घ्यायच्या, जे मी सांगितलं तेच त्यामध्ये दिलेलं आहे. ओके ठीक आहे. पहा, हा झाला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स बद्दल. आता या हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचं परत याची लेवल कशी आहे, सेम. याची लेवल कशी आहे, सेम. इथं एकाचा फोर्स कमी एकाचा फोर्स जास्त, या एरियानुसार जर का विचार केला तर कशानुसार, या एरियानुसार विचार केला तर फोर्स कसा दिसतो, वेगवेगळा दिसतो, एक ग्रेटर आणि एक लेस. हा, मग मला एक सांगा, ग्रेटर आणि लेस एरियामुळे हा फोर्स एकाचा जास्त होत आहे एकाचा कमी होत आहे. जर का असं असलं तर लिक्विड लेवल कुठं जायला पाहिजे, एकाची वर एकाची खाली. पण ऍक्च्युअल मध्ये असं होतं का, नाही होत. ऍक्च्युअल मध्ये असं होतं का, नाही होत. असं नाही होता, काय होतं, लेवल दोघांची कशी आहे, सेम आहे. लेवल दोघांची कशी आहे, सेम आहे. मग दोघांची जर का लेवल सेम हवी असली, दोघांची लेवल जर का सेम आहे, याचा अर्थ काय, दोघांची लेवल सेम आहे याचा अर्थ काय, याचा अर्थ हा आहे की या ठिकाणचं प्रेशर आणि या ठिकाणचं प्रेशर म्हणजे प्रेशर ऍट बी आणि प्रेशर ऍट सी हे कसे असतील, इक्वल असतील. हे कसे असतील, इक्वल असतील. प्रेशर ऍट बी अँड प्रेशर ऍट सी कसे असतील, इक्वल असतील. हे इक्वल असायला पाहिजेत. जर का इक्वल असतील, इफ pressure at B is equal to pressure at C, then and only then the liquid surface level of these two shape is same. जर का प्रेशर सेम असेल तरच लिक्विड लेवल कशी राहील, सेम राहील. ऑब्विसली लिक्विड लेवल सेम केव्हा राहील, जेव्हा इकडचं प्रेशर आणि इकडचं प्रेशर कसं असेल, सेम असेल. जर का प्रेशर कमी जास्त झालं तर लिक्विड लेवल मध्ये काय होऊ शकतो, त्याचा जो सरफेसची जे लेवल आहे त्यामध्ये काय होऊ शकतो, कमी जास्त ती लेवल होऊ शकते. म्हणजे इथं प्रेशर कसं असलं पाहिजे, दोघांचं सेम असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, दोघांचं सेम असलं पाहिजे. ओके ठीक आहे. हा झाला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आता याचा आपण बघू प्रूफ मध्ये काय प्रूफ करायचं आपल्याला, प्रूफ आपल्याला हेच करायचं आहे की प्रेशर ऍट बी इज इक्वल्स टू प्रेशर ऍट सी. म्हणजे आपण काय घेऊ, वेगवेगळे शेपचे कंटेनर्स घेऊ, त्यामध्ये लिक्विड्स टाकू आणि जर का दोनही केसमध्ये पी बी इक्वल्स टू पी सी किंवा दोन्ही केसमध्ये प्रेशर सेम असेल, याचा मिनिंग काय, लेवल कशी राहील, सेम राहील. जरीही शेप वेगळा असला तरी. आणि लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक पॉईंट नोट करून दिला होता इथं की जे प्रेशर आहे लिक्विड कॉलमचं, इट डज नॉट डिपेंड्स ऑन द शेप और साइज ऑफ दॅट कंटेनर. म्हणजे आपण कोणत्या शेपचा कोणत्या साईजचा कंटेनर यूज करत आहे, लिक्विड कॉलम यूज करत आहे कोणत्या शेपचा, त्याच्यावर त्याच्या साईजवर तो डिपेंड नाही आहे. तो कसा इंडिपेंडंट आहे, हा तोच टॉपिक आहे. ओके, तो इंडिपेंडंट असल्यामुळेच इथं आपल्याला विरोधाभास आढळून येतो की ज्याला म्हटलं जातं पॅराडॉक्स आणि या कन्सेप्टलाच म्हटलं जातं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, यालाच काय म्हटलं जातं, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. तर बघा आता याचा बघू आपण प्रूफ. बघू. पहा, लक्ष द्या, नोट करून घ्यायचं, लिहून घ्यायचं. ठीक आहे, एकदम शॉर्टकट असं प्रूफ आहे. पहा, लक्ष द्या. Consider the three vessels containing fluid in it of same density. बघा, 3 व्हेसल्स कन्सिडर करा की ज्यामध्ये काय आहे, फ्लुइड भरलेला आहे आणि तीनही व्हेसलमध्ये जे फ्लुइड भरलेला प्रत्येकाची डेन्सिटी कशी आहे, सेम. ऑफ डेन्सिटी सेम. सेकंड पॉइंट असं म्हणू, ऑफ हाईट h, h1 and h2 रिस्पेक्टिव्हली. एकाची हाईट आहे h, दुसऱ्याची आहे h1, तिसऱ्याची आहे h2 रिस्पेक्टिव्हली, such that height of first column is equal to height of second plus height of third. height of first column is equals to height of second plus height of third. अशा प्रकारे आपल्याला 3 व्हेसल घ्यायचे आहेत. अशा प्रकारचे 3 व्हेसल आपल्याला घ्यायचे आहेत की पहिल्याची हाईट
हे H असेल, दुसऱ्याची H1 असेल, तिसऱ्याची H2 असेल. आणि जर का तुम्ही दुसऱ्या व्हेसलची आणि तिसऱ्या व्हेसलच्या हाईटची ऍडिशन करसाल तर ती कोणाची इक्वल येईल? H च्या इक्वल येईल. बघा इथे मी 3 व्हेसल काढतो. सपोज this is the first vessel containing fluid of density rho and height h, of density rho and height h, vessel number A. There is another vessel of height h1. There is another vessel of height h1 containing again the same fluid of density rho, and the third vessel is of height h2 containing the same liquid and the density rho. But हे 3 वेसल अशा प्रकारचे आहेत की पहिल्या वेसलची हाईट आहे h, दुसऱ्याची आहे h1, तिसऱ्याची आहे h2. जर का तुम्ही दुसऱ्याची आणि तिसऱ्याची हाईट जर का ऍड करसाल म्हणजे h1 आणि h2 करसाल ते कोणाच्या इक्वल येईल? h च्या इक्वल. म्हणजेच जर का मी या H2 ला उचलून याच्यावर ठेवलं, तर h1 आणि इथं काय होऊन जाईल? h1 आणि h2 हे कोणाच्या इक्वल असायला पाहिजे? h च्या इक्वल असायला पाहिजे. अशा प्रकारचे 3 व्हेसल आपल्याला इथं घ्यायचे आहेत. ओके, 3 वेसल आपण घेतले. ठीक आहे. नाउ द थर्ड पॉइंट. आता करायचं काय? पहा, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्रेशर. तर सर्वात आधी आपण इथं प्रेशरचा फॉर्म्युला काढू. प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम फ्रॉम फिगर A. सपोज दिस इज प्रेशर पॉइंट P. इथं आहे प्रेशर P1 आणि इथं आहे सपोज प्रेशर P2. फ्रॉम फिगर A प्रेशर इज इक्वल्स टू, फ्रॉम फिगर A प्रेशर P इज इक्वल्स टू काय येईल? प्रेशरचा फॉर्म्युला, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम आपण फॉर्म्युला काय म्हटलेला आहे? H rho G. दिस इज इक्वेशन नंबर 1. इथं असणार प्रेशर किती झालं? H rho G. तिथं असणारं प्रेशर किती झालं? H rho G. ओके, नाउ द नेक्स्ट. फ्रॉम फिगर 2 किंवा फ्रॉम फिगर B वरून आपण काय म्हणू शकतो? प्रेशर P1 इज इक्वल्स टू, आता इथं प्रेशर P आहे, पॉइंट P आहे, P इक्वल्स टू H rho G, याची हाईट आहे H. जर का हा P1 प्रेशर आहे, इथं आहे प्रेशर P1, तर या लिक्विड कॉलममुळे इथं होणार प्रेशर किती? P1 इक्वल्स टू H1 रो आणि G. काय येईल? P1 इक्वल्स टू H1 रो आणि G. Similarly, from figure C, P2 is equals to काय म्हणून जाईल? H2 रो G. P2 equals to काय म्हणून जाईल? H2 रो G. Okay. Now place vessel C on vessel B. Place vessel C on vessel B. आता काय करा, या वेसल C ला उचलून जो वेसल C नंबरचा वेसल आहे याला उचलून कशावर टाका? B वर टाका. अशा प्रकारे याचा हे याला सपोज इथं फिक्स करून घ्यायचं असं, आणि याच्यावर काय पुट करायचं? एक जे C नंबरचं वेसल आहे ते याच्यावर पुट करून टाकायचं की ज्याची हाईट किती आहे? H2 आहे. याच्यात पण काय लिक्विडच आहे की ज्याची डेन्सिटी आहे रो. हे आपण काय केलं? याची अरेंजमेंट केली. आता जर का असं केलं तर या ठिकाणी प्रेशर किती होईल? देअरफॉर वी गेट
देअरफॉर वी गेट द प्रेशर दॅट इज पी डॅश इक्वल टू, आता सपोज करा आधी एका सिंगल या लिक्विड कॉलममुळे जे प्रेशर होतं त्याला म्हटलं होतं आपण P1, याचं सेपरेटली इथे याला म्हटलं होतं आपण P2. आता हा व्हेसल याच्यावर ठेवल्यामुळे इथं प्रेशरमध्ये काय झालं असेल, इनक्रीज झालं असेल, कारण याचं प्रेशर आणि याचं प्रेशर. तर सपोज करा इथं या पॉईंटला आपण सध्या कन्सिडर करू P डॅश. आता या पॉईंट P डॅशवर केव्हा हा P डॅश, केव्हा जेव्हा हा C याच्यावर पुट केला तेव्हा P डॅश इक्वल टू, हा P डॅश कोणाच्या इक्वल आहे, हा P डॅश कोणाच्या इक्वल आहे. सुरुवातीला किती होतं P1, सुरुवातीला किती होतं P1, याचं स्वतःचं आहे P1 आणि हा वरून आला याचं किती आहे रे इथं P2. मग या P डॅश या पॉइंटवर किती प्रेशर ऍक्ट होईल, आता हे P1 ऑलरेडी आधीचं आणि त्यामध्ये ऍड कोण झालं P2, कारण हे प्रेशर कुठे येत आहे, खाली येत आहे, म्हणजे इथे येईल P1 प्लस P2, काय बनून जाईल P1 प्लस P2. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे जे प्रेशर आहे जसं की सुरुवातीला एखादा इथं एक प्रेशर होतं, याचं होतं P1, वरून टाकला आपण त्याचा आहे P2, तर हा P2 काय इक्वली डिस्ट्रीब्यूट होते पूर्णच्या पूर्ण लिक्विड कॉलमवर. हे जे P2 प्रेशर आहे वरच्यानं जे ऍड केलं ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होते पूर्णच्या पूर्ण व्हेसलवर. यालाच म्हटलं जातं पास्कल्स लॉ, यालाच काय म्हटलं जातं पास्कल्स लॉ. काय सांगतो आपल्याला पास्कल लॉ, पास्कल लॉ आपण बघू, त्याचं प्रूफही बघायचं आहे आपल्याला. पास्कल लॉचं डेफिनेशन, त्याचं स्टेटमेंट आणि त्याचं प्रूफही बघायचं आहे, समोरच आहे, परंतु इथं त्याचा यूज होतो. पास्कल लॉ सिम्पली आपल्याला काय सांगतो पास्कल लॉ, पास्कल लॉ आपल्याला हे सांगतो, सपोज जर का हा एक कंटेनर आहे, याचं प्रेशर आहे P, याचं प्रेशर आहे P, एक दुसरा कंटेनर घेतला आणि दुसरा कंटेनर किंवा दुसरं काही पण मी जर का त्याच्यावर पुट केलं, काही पण जर का मी त्याच्यावर पुट केलं, हे याच्याकडे P तर प्रेशर आहेच, पण हे जे दुसरं प्रेशर आपण दुसऱ्या ऑब्जेक्टमुळे जे प्रेशर अप्लाय करून राहिलो, हे अप्लाय होणारं प्रेशर या कंटेनरच्या प्रत्येक पॉइंटवर इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. याच्या प्रत्येक पॉइंटवर काय होते इक्वली डिस्ट्रीब्यूट होते, म्हणजे याच्यात काय होते ते ऍड होते. म्हणजे इथं काय होतं P1, हे वरून टाकलं ते काय झालं P2, मग या ठिकाणी किती प्रेशर झालं P1 प्लस P2. हाच आहे पास्कल लॉ, याचं डिटेलमध्ये आपण बघू. ओके ठीक आहे. मग आता P डॅश इक्वल टू काय येईल सांगा बरं. P डॅश इक्वल टू P1 ची व्हॅल्यू किती घेतली होती आपण H1 रो जी, प्लस P2 ची व्हॅल्यू किती आहे H2 रो जी, P2 ची व्हॅल्यू किती आहे H2 रो जी. याला सॉल्व करा, काय कॉमन निघतं रो जी कॉमन, ब्रॅकेटमध्ये राहील H1 प्लस H2 अँड रो जी, अँड केअरफुली ऑब्झर्व दॅट what is equal to H1 plus H2, H1 plus H2 is equals to what H, H1 plus H2 is equals to what, आणि P dash equal to किती मिळाल तुम्हाला, P dash equal to रो जी H किंवा H रो जी, वाचायसाठी थोडं इझी जाईल म्हणून H रो जी. आता केअरफुली ऑब्झर्व करा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, 1 आणि 2 काय मिळालं आपल्याला P is equals to H रो जी आणि हा काय P dash equals to H रो जी. मग ही साइड जर सारखी आहे तर ही साइड पण कशी असेल सारखी असेल. याला द्या इक्वेशन नंबर 3. सपोज फ्रॉम 1 and 3, सपोज फ्रॉम 1 and 3 P equals to P dash, P equals to P dash. What does it means P equals to P dash? याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की या पॉइंटवर आणि या पॉइंटवरचं प्रेशर, या दोघां पॉइंटवरचं प्रेशर कसं आहे सेम, आणि ते किती आहे H रो जी, किती आहे H रो जी. पहा इथं आता हे कसं आहे सेम आहे, यामध्ये फरक काय, यामध्ये तुम्हाला याचा शेप वेगवेगळा आहे, याचा शेप हा थोडासा मोठा आहे, हा थोडासा कसा आहे छोटा आहे, शेप वेगवेगळा आहे, परंतु तरीही दोनही पॉइंट मध्ये प्रेशर कसा आहे सेम आहे, दोनही पोझिशनवर प्रेशर कसा आहे सेम आहे, प्रेशर इज सेम इन बोथ दी केसेस, आणि ते किती आहे H रो जी. यालाच म्हटलं जातं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स, कारण आपल्याला तेच प्रूफ करायचं होतं की दोनही केसमध्ये प्रेशर, आधी सांगितलं तुम्हाला मगाशी, याला जर का आपण A कन्सिडर केलं, याला जर का B कन्सिडर केलं तर प्रेशर ॲट A इज इक्वल्स टू प्रेशर ॲट B. कसं आला पाहिजे प्रेशर ॲट A इज इक्वल्स टू प्रेशर ॲट B. जर का प्रेशर सेम असेल तरच लेवल कशी राहील त्याची सेम राहील. यालाच म्हटलं आता हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. बघा तुमच्या बुकमध्ये हे प्रूफ नाही आहे, परंतु आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी कन्सेप्च्युअल गोष्टीसाठी हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे झालं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स बद्दल, हे झालं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स बद्दल. ओके, तर
आता या हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचे किंवा आधी आपण जे शिकलो प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम त्यावरचे काही MCQs आहेत, ते MCQs आपण घेऊ. खूप इम्पॉर्टंट असे MCQs आहेत, ते आपण घेऊ. ठीक आहे, बघा. हां, त्याआधी एक थोडासा कन्सेप्ट बघा, एक सांगतो तुम्हाला MCQ सॉल्व्ह करण्यासाठी, तो आपल्याला युजफुल राहील. एक थोडासा एक युजफुल असा कन्सेप्ट आहे. तो काय, हे सपोज जर का कंटेनर आहे, याच्यात लिक्विड भरलेलं आहे, कोणतं एखादं फ्लुइड आहे. यामध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं की इमॅजिनरी सिलेंडर टाकला होता. इमॅजिनरी सिलेंडर आपण असा उभा टाकला, बरोबर आहे, असा उभा इमॅजिनरी सिलेंडर टाकला. हा पॉईंट कन्सिडर केला P, इथलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इथलं प्रेशर कन्सिडर केलं P0. इथं P0 आहे, तर या पॉईंटवर किती प्रेशर येतं, हे येतं P इक्वल्स टू हा P0 प्लस या लिक्विड कॉलममुळे ऍक्ट होणार प्रेशर द्यायची H ρg. या पॉइंटवरचं प्रेशर किती आलं P, आणि ते कितीच्या इक्वल आहे P0 प्लस H ρg. म्हणजे याच्यापेक्षा कसं आहे, थोडंसं जास्त आहे. परंतु तुम्हाला जर का हा क्वेश्चन विचारला की एक कंटेनर आहे, यामध्ये लिक्विड भरलेलं आहे, यामध्ये एक इमॅजिनरी सिलेंडर आहे, अशा टाईपमध्ये मी इमॅजिनरी सिलेंडर टाकला हॉरिझॉन्टल लेवलमध्ये. कशामध्ये टाकला, हॉरिझॉन्टल लेवलमध्ये टाकला. अँड क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे what is the pressure at point A and pressure at point B. हा पॉइंट A आहे सपोज, आणि हा पॉइंट आहे B. या दोन पॉइंट वरचं प्रेशर किती, या दोन पॉइंट वरचं प्रेशर किती, तर काय सांगसाल, तर याचा आन्सर काय, या दोन पॉइंट वरचं प्रेशर किती, किती असेल प्रेशर या दोन पॉइंट वरचं, किती असेल, किंवा वेगवेगळं असेल की सेम असेल, वेगवेगळं असेल की सेम असेल. तर पहा, खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. एक गोष्ट, एक पॉइंट नेहमी लक्षात ठेवा, द प्रेशर ऑन द पॉइंट्स ऑन द हॉरिझॉन्टल लाईन इज ऑलवेज सेम ॲट ईच पोझिशन. नोट करून घ्यायचं. काय म्हटलंय मी, काय म्हटलंय मी, तुमच्या बुकमध्ये हे सेंटेन्स लिहिलेलं असेलच. काय म्हटलंय मी, द प्रेशर ॲट ईच पॉइंट ऑन द हॉरिझॉन्टल लाईन ऑफ द लिक्विड सरफेस, लिक्विड सरफेस म्हणा किंवा ऑन द लिक्विड लेअर म्हणा त्याला, काय म्हणा त्याला, लिक्विड लेअर. द प्रेशर ऑन द ईच पॉइंट ऑफ द हॉरिझॉन्टल लिक्विड लेअर ऑफ द हॉरिझॉन्टल लिक्विड लेअर इज सेम, ऑफ द हॉरिझॉन्टल लिक्विड लेअर इज सेम. म्हणजेच या लिक्विड हॉरिझॉन्टल लिक्विड लेअर आहे, याच्यावरचा हा पॉइंट घ्या, हा पॉइंट घ्या, हा पॉइंट घ्या किंवा हा पॉइंट घ्या, कोणत्याही पॉइंटवरचं की जो कसा असेल, हॉरिझॉन्टल लाईन मध्ये असेल, जो कसा असेल, हॉरिझॉन्टल लाईन मध्ये असेल, प्रत्येक ठिकाणचं प्रेशर, प्रत्येक ठिकाणचं प्रेशर, प्रत्येक ठिकाणचं प्रेशर कसं आहे, सेम आहे. प्रत्येक ठिकाणचं प्रेशर कसं आहे, सेम आहे. एक पॉइंट नोट करून घ्यायचा, प्रत्येक ठिकाणचं प्रेशर कसं आहे, सेम आहे. आणि लॉजिकली पण आहे. तुम्ही म्हणसाल सर याच्या मागे काही बेस प्रूफ, तर सिंपल आहे, केअरफुली पहा. सध्या आपण स्टडी करत आहे हायड्रोस्टॅटिकचा. हायड्रोस्टॅटिक म्हणजेच काय, हे लिक्विड कसं आहे, रेस्ट मध्ये आहे. लिक्विड कसं आहे, रेस्ट मध्ये आहे. मग लिक्विड रेस्ट मध्ये केव्हा राहू शकते, लिक्विड रेस्ट मध्ये केव्हा राहू शकते, जेव्हा त्यावर ऍक्ट होणारा नेट फोर्स हा कसा असेल, 0 असेल. सिंपल लॉजिक आहे. ऍक्ट होणारा नेट फोर्स कसा असेल, 0 असेल. किंवा इक्वल फोर्स ऍक्ट होत असेल. कसा फोर्स ऍक्ट होत असेल, इक्वल फोर्स ऍक्ट होत असेल. आता हे यावर इक्वल फोर्स ऍक्ट होत आहे, इथं EF आहे, इथं EF आहे, इथं EF आहे, इथं EF आहे. म्हणून प्रत्येकाचा प्रेशर कसा आहे, P P P P P. प्रेशर प्रत्येकाचा कसा आहे, सेम आहे. का, कारण फोर्स कसा आहे, सेम आहे. जर का फोर्स वेगवेगळा झाला तर प्रेशर सेम राहील का, नाही. जर का फोर्स वेगवेगळा झाला तर प्रेशर सेम राहील का, नाही. जर का प्रेशर सेम राहिलं नाही, जर का प्रेशर सेम राहिलं नाही प्रत्येक पॉइंटवरचं, तर आपली कंडिशन हायड्रोस्टॅटिकची राहील का, म्हणजेच आपलं फ्लुइड हे रेस्ट मध्ये राहील का, नाही. फ्लुइड हे रेस्ट मध्ये राहूच शकणार नाही. जर का प्रत्येक पॉइंटवरचं प्रेशर हे वेगवेगळं असेल. मी कशाबद्दल बोलत आहे, हॉरिझॉन्टल लाईन बद्दल बोलत आहे. कशाबद्दल बोलत आहे, हॉरिझॉन्टल लाईन बद्दल बोलत आहे. प्रत्येक पॉइंटवरचं प्रेशर कसं असेल, सेम असेल. कधीपर्यंत, जोपर्यंत प्रत्येकावरचा फोर्स कसा आहे, सेम आहे. म्हणजे नेट फोर्स कसा आहे, 0 आहे किंवा इक्वल फोर्स त्यावर ऍक्ट होत आहे. जर का प्रेशर वेगवेगळं असतं तर फ्लुइड हे रेस्ट मध्ये राहिलं नसतं, ते कशात आलं असतं, मोशन मध्ये आलं असतं. आणि ज्या वेळेस यावर वेगवेगळं प्रेशर अप्लाय होतं त्यावेळेस मोशन मध्ये येतो. म्हणजेच हा कशाचा पार्ट बनून जातो, आपला डायनॅमिक फ्लुइडचा. कशाचा बनून जातो, डायनॅमिक फ्लुइडचा. इथं स्टडी कशाचा करत आहे आपण, हायड्रोस्टॅटिकचा. आणि सिंपल आहे, वॉटर इज फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. वॉटर नेहमी कसा फ्लो होते, फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. एखादी टाकी आपल्या गच्चीवर ठेवलेली आहे, टेरेसवर ठेवलेली आहे वर, तिथून तुम्ही, आणि खाली एक नळ आहे, नळ ज्या वेळेला ओपन करसाल त्यावेळेस नळातून काय ते पाणी बाहेर होतं, म्हणजे वॉटरचा काय होतो, फ्लो होतो.
वॉटरचे जे जिथं नळ लावलेला आहे तिथलं प्रेशर आणि जिथं टाकी ठेवलेली आहे आपल्या टेरेसवर गच्चीवर टाकी ठेवलेली आहे तिथं प्रेशर, दोघांमध्ये प्रेशरमध्ये काय डिफरन्स आहे, प्रेशर कसा आहे वेगवेगळा आहे. प्रेशर वेगवेगळा आहे म्हणूनच वॉटर काय होतं फ्लो होतो. प्रेशर वेगवेगळा आहे म्हणूनच वॉटर काय होतो फ्लो होतो. जर का प्रेशर सेम असेल तर वॉटर फ्लो होईल का नाही. वॉटर फ्लो होणार नाही म्हणजेच कशात येईल रेस्ट मध्ये येईल. आणि प्रेशर सेम केव्हा येईल जेव्हा ते हॉरिझॉन्टल लाईनवर आहे ते कसं येईल तेव्हा सेम प्रेशर येईल. कधी असं. आणि आणखी पॉईंट नोट कोणता करायचा, वॉटर ऑर द फ्लुइड इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम फ्लुइड इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम higher pressure to lower pressure. Fluid is always flows from higher pressure to lower pressure. कधी असं पाहिलं का खालून वर पाणी जातं नाही, कुठं येतं वरून नेहमी खाली येतं. कारण वर प्रेशर कसं असतं जास्त असतं, खाली प्रेशर कसं असतं कमी असतं. म्हणजे जेव्हाही प्रेशरमध्ये डिफरन्स असेल, जर का प्रेशरमध्ये डिफरन्स असेल तरच काय होतं, प्रेशरमध्ये जर का डिफरन्स असेल तरच काय होतं वॉटर फ्लो व्हायला लागतं, लिक्विड फ्लो व्हायला लागतं किंवा फ्लुइड फ्लो व्हायला लागतं, अदरवाईज ते फ्लो होत नाही. ओके, हॉरिझॉन्टल लाईनवर पॉईंट कसा आहे सेम आहे, प्रेशर कसा आहे सेम आहे. ठीक आहे, हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट असा कन्सेप्ट होता. ठीक आहे, आता घेऊ याचे आपण काही एमसीक्यूज. इम्पॉर्टंट असे एमसीक्यू आहेत, पहा आता. साधा सिंपल आहे, लक्ष द्या. क्वेश्चन मी लिहित बसत नाही. इन द फॉलोइंग फिगर देर आर द 3 कंटेनर्स विथ द सेम बेस एरिया. दोज आर filled with the liquid of density ρ1, ρ2 and ρ3 and of mass m1, m2 and m3. नोट करून घ्यायचं respectively. The height of the liquid column are h1, h2 and h3 respectively. The pressure at the bottom of the container are P1, P2 and P3 respectively. Given that ρ1 equals to ρ2 equals to ρ3 and h1 equals to h2 equals to h3. Which of the following relation is correct? Which of the following relation is correct? ओके, लिहून घ्यायचं तुम्ही. बघा सिंपल आहे. 3 कंटेनर आहेत. एक, दोन, असे 3 वेगवेगळ्या शेपचे कंटेनर आहेत. लेट मी चेक. असे 3 वेगवेगळ्या शेपचे कंटेनर आहेत. ओके, यामध्ये लिक्विड भरलेला आहे आणि लिक्विडची जर का तुम्ही पाहाल ऑफ द सेम बेस एरिया, सर्वांचा बेस एरिया कसा आहे सेम आहे. सर्वांचा बेस एरिया कसा आहे सेम. व्यवस्थितरित्या ड्रॉ करायचं. बेस एरिया सर्वांचा आहे सेम. बेस एरिया सर्वांचा आहे सेम, परंतु शेप थोडासा कसा आहे चेंजिंग आहे. filled with liquid of density, याची डेन्सिटी आहे ρ1, याची डेन्सिटी आहे ρ2, याची डेन्सिटी आहे ρ3. इथे एका पर्टिक्युलर लेवल पर्यंत हे काय फील्ड आहेत. लेवल सर्वांची सेम आहे. सध्याच आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये बघितलं. याची डेन्सिटी कशी आहे सेम आहे. प्रत्येकाचं मास आहे, हिचं मास आहे m1, m2 आणि m3. इथं प्रेशर या पॉइंटवर सपोज इथं प्रेशर आहे P1, इथं प्रेशर आहे P2 आणि इथं प्रेशर आहे P3. प्रेशर P1, P2 आणि P3 रिस्पेक्टिवली. ओके, हे असं दिलेलं आहे आणि तुम्हाला गिवन आहे. गिवन काय म्हणतो ρ1 इक्वल्स टू ρ2 इक्वल्स टू ρ3 अँड h1 इक्वल्स टू h2 इक्वल्स टू h3. बघा काय म्हणतो, तिघांमध्ये जे फ्लुइड भरलेलं आहे त्या फ्लुइडची डेन्सिटी कशी आहे सेम आहे आणि प्रत्येकाची हाईट कशी आहे सेम आहे. प्रत्येकाची हाईट सेम आहे याचा अर्थ काय आहे, लिक्विड लेवल जो आहे सरफेसचा जे लिक्विड लेवल सरफेसची जी लेवल आहे ती सर्वांची कशी आहे सेम आहे. प्रत्येकाची हाईट कशी आहे याची हा h1, h2 आणि h3 सर्वांची हाईट कशी आहे सेम आहे. हे अशी पूर्णची पूर्ण कंडिशन दिलेली आहे आणि समोर आहे विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज करेक्ट. तर ऑप्शन आहे तुम्हाला, ऑप्शन ए आहे P1 इज ग्रेटर दॅन P2 इज ग्रेटर दॅन P3. ऑप्शन बी आहे P2 इज ग्रेटर दॅन P1 इज ग्रेटर दॅन P3. ऑप्शन सी आहे
P2 इज लेस दॅन P1 इज लेस दॅन P3. ऑप्शन डी आहे P1 इक्वल्स टू P2 इक्वल्स टू P3. आणि ऑप्शन ऑप्शन फिफ्थ आहे ABCDE फिफ्थ आहे डाटा इज इनसफिशियंट. डाटा इज इनसफिशियंट. असे 4-5 पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत. पहा आता तुम्ही सांगू शकता याचा आन्सर एकदम इझी असा याचा आन्सर आहे. कंडिशन काय, 3 वेगवेगळ्या शेपचे वेसल आहेत, प्रत्येकाचा बेस एरिया सेम आहे, प्रत्येकामध्ये जे फ्लुइड आहे त्याची डेन्सिटी सेम आहे, प्रत्येकाची हाईट सेम आहे. तो विचारलेला आहे तुम्हाला इथं प्रेशर P1 P2 आणि P3. तुम्हाला ऑर्डरमध्ये विचारलं कोणाचं प्रेशर कमी कोणाचं प्रेशर जास्त की सर्वांचे प्रेशर सेम. पहिल्या याच्यात आहे P1 ग्रेटर दॅन P2 ग्रेटर दॅन P3, P2 ग्रेटर दॅन P1 ग्रेटर दॅन P3, P2 लेस दॅन P1 लेस दॅन P3 किंवा P1 इक्वल टू P2 इक्वल टू P3 और द डेटा इज इनसफिशियंट. सांगा आता काय करसाल. आपलं नॉलेज फॉर्म्युला काय, प्रेशर इज इक्वल्स टू H रो G. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, हा लिक्विड कॉलम आहे, एवढं इथपर्यंत लिक्विड भरलेला आहे. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम H रो G. पहिल्यासाठी तयार होऊन जाईल P1 इक्वल्स टू H1 रो 1 G. दुसऱ्यासाठी फॉर्म्युला तयार होऊन जाईल P2 इक्वल्स टू H2 रो 2 G. तिसऱ्यासाठी फॉर्म्युला तयार होऊन जाईल P3 इक्वल्स टू H3 रो 3 G. आता प्रेशर कोणाकोणावर डिपेंड आहे, हाईटवर आणि डेन्सिटीवर. G तर कसा आहे, कॉन्स्टंट आहे. तरी H1 H2 H3 तिघांची हाईट कशी आहे, सेम आहे. मग H1 H2 H3 इक्वल्स टू जर का मी H घेतलं तर इथं काय होऊन जाईल P1 इक्वल्स टू H1 च्या जागी मी H पुट करू शकतो. तसाच जर का रो 1 रो 2 रो 3 इक्वल्स टू जर का मी रो पुट केलं, कारण तिघांचं कसं आहे, सेम आहे, तर इथं काय होऊन जाईल रो 1 च्या जागी रो आणि G तर आहे. P1 इक्वल्स टू काय झालं H रो G. सेम फॉर्म्युला कसा तयार होऊन जाईल P2 H2 इक्वल टू काय Hच आहे, रो 2 इक्वल टू काय रोच आहे, त्यानंतर G. P3 काय होऊन जाईल H3 इक्वल टू काय सेम हाईट आहे म्हणजेच H आहे, रो 3 इक्वल टू काय सेम डेन्सिटी आहे म्हणजे रो आहे म्हणजेच काय G. मग पहा बरं P1 P2 P3 सर्वांचे फॉर्म्युले कसे आले रे, सेम H रो G H रो G H रो G. त्याचा अर्थ काय, देअरफॉर आन्सर काय P1 प्रेशर ॲट P1 इक्वल्स टू प्रेशर ॲट P2 इक्वल्स टू प्रेशर ॲट P3. दिस इज युअर करेक्ट ऑप्शन. P1 इक्वल्स टू P2 इक्वल्स टू P3 हे ऑप्शन कसं आहे, करेक्ट आहे. P1 इक्वल्स टू P2 इक्वल्स टू P3. बघा एकदम इझी आहे, फक्त कन्फ्युजिंग नाहीच आहे, थोडं आपल्याला खूप मोठं दिसते म्हणून, बाकी काही नाही, एकदम इझी आहे. ठीक आहे, हा झाला MCQ. अशाच टाईपचा आणखी एक MCQ आहे, यामध्ये थोडासा चेंज आहे, फक्त यामध्ये थोडासा चेंज आहे. थोडासा चेंजमध्ये आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे. कंडिशन पूर्ण सेम आहे, कंडिशन पूर्ण सेम आहे, व्हेसल्स सेम आहेत, अशाच टाईपचे व्हेसल्स आहेत. आणि इन द फॉलोइंग फिगर देर आर द 3 कंटेनर्स विथ ऑफ सेम बेस एरिया. तिघांचाही बेस एरिया सेम आहे. दोज आर फिल्ड विथ द लिक्विड ऑफ डेन्सिटी रो 1 रो 2 रो 3. डेन्सिटी नि भरलेल्या आहेत रो 1 रो 2 रो 3. त्याचं मास आहे M1 M2 M3 आणि बॉटम कंटेनर प्रेशर P1 P2 P3 आहे. आणि गिवन इथं फक्त चेंज तुम्हाला दिलेला आहे गिवन मध्ये. आता इथं गिवन काय, गिवन मध्ये याचं म्हणणं आहे रो 1 इक्वल्स टू रो 2 इक्वल्स टू रो 3. तिघांची डेन्सिटी आहे सेम, तिघांची डेन्सिटी आहे सेम. अँड M1 इक्वल्स टू M2 इक्वल्स टू M3. डेन्सिटी सेम आहे आणि मास सेम आहे. डेन्सिटी सेम आहे आणि मास सेम आहे. डेन्सिटी सेम आहे आणि मास सेम आहे. बघा आता आधीच्या केसमध्ये काय होतं, डेन्सिटी सेम होती आणि काय सेम होतं, हाईट सेम होतं. परंतु इथं काय दिलेलं आहे, डेन्सिटी सेम आहे आणि मास सेम आहे. इथं गिवन आहे मास M1 इक्वल्स टू M2 इक्वल्स टू M3. M1 इक्वल्स टू M2 इक्वल्स टू M3. हा आणखी एक चेंज यामध्ये आहे, तिघांची हाईट ही सेम नाही दिलेली, हाईटमध्ये थोडासा चेंज आहे. बघा लिक्विड लेवलची हाईट, याची सपोज जर का लिक्विड लेवलची हाईट ही आहे H1, त्यानंतर याची हाईट याच्यापेक्षा थोडीशी कमी आहे H2 आणि याची हाईट सर्वात जास्त आहे, याची हाईट सर्वात जास्त आहे. ओके, हे तुम्हाला गिवन आहे. बघा गिवन मध्ये तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु
प्रॉब्लेममध्ये लिहिताना त्यांनी हे दिलं दिलं रो1 इक्वल टू रो2 इक्वल टू रो3, m1 इक्वल टू m2 इक्वल टू m3. परंतु आणखी यामध्ये जे क्लिअरली न दिलेला आणखी एक आहे, यामध्ये आणखी काय आहे, तिघांची हाईट कशी आहे, वेगवेगळी आहे. कोणाची जास्त आणि कोणाची कमी बघा. H3 कसा आहे, सर्वात जास्त आहे, म्हणजे H3 इज ग्रेटर दॅन, H3 कोणापेक्षा ग्रेटर आहे, H1 पेक्षा, आणि H1 कोणापेक्षा ग्रेटर आहे, H2 पेक्षा, म्हणजे H3 इज ग्रेटर दॅन H1 इज ग्रेटर दॅन H2. हे पण एक गिवन तुम्हाला दिलेलं आहे. ओके, आता याचा वापर करून तुम्हाला सांगायचं आहे प्रेशर ॲट P1, P2 आणि P3 यासाठी कोणती ऑर्डर्स सेम आहे. बघा, पॉज करून ट्राय करायचा प्रयत्न करा. फर्स्ट ऑप्शन आहे P1 इज ग्रेटर दॅन P2 इज ग्रेटर दॅन P3. सेकंड ऑप्शन आहे P2 इज ग्रेटर दॅन P1 इज ग्रेटर दॅन P3. थर्ड ऑप्शन आहे P2 इज लेस दॅन P1 इज लेस दॅन P3. P2 इज लेस दॅन P1 इज लेस दॅन P3. आणि फोर्थ ऑप्शन आहे P1 इक्वल टू P2 इक्वल टू P3. आणि फोर्थ आहे D आणि हा E. डेटा इज इनसफिशियंट. डेटा इज इनसफिशियंट. हे 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तर सांगा. बघा, तिघांची हाईट सेम नाही आहे. हाईट सेम नाही आहे नसल्या कारणानं प्रेशर तिघांचं सेम येणार नाही. जरी डेन्सिटी सेम असेल, आधीचं जसं काढलं, जरी डेन्सिटी सेम असेल तरी हाईट सेम आहे का नाही, म्हणजे तिघांचं प्रेशर सेम येणार नाही. हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन नाही आहे. मग P1 इज ग्रेटर दॅन P2 इज ग्रेटर दॅन P3 आहे का, किंवा P2 ग्रेटर P1 P3 किंवा P2 लेस P1 लेस P3 आहे का. आता हे कसं ठरवू आपण, हाईट वरनं, कारण आपला फॉर्म्युला काय, प्रेशर P इज इक्वल्स टू H रो G. डेन्सिटी कशी आहे, सेम आहे. G कसा आहे, सर्वांच्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, सेम आहे. राहिला प्रश्न कशाचा, हाईटचा. मग हाईट जशा प्रकारे चेंज होते आहे तशा प्रकारे काय चेंज होईल, प्रेशरची व्हॅल्यू चेंज होईल. मग जिथं हाईट जास्त तिथं काय चेंज होऊन जाईल, सॉरी, जिथं हाईट जास्त तिथं काय असेल, प्रेशर जास्त असेल. म्हणजे आता इथं आपल्याला प्रेशरची जर का ऑर्डर करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला कोणाची ऑर्डर माहित असली पाहिजे, हाईटची ऑर्डर माहित असली पाहिजे. ती सध्याच आपण लिहिलं H3 इज ग्रेटर दॅन H1 इज ग्रेटर दॅन H2. किंवा तुम्ही त्याला ऑर मध्ये याला तुम्ही कसं लिहू शकता, H2 इज लेस दॅन H1 इज लेस दॅन H3 असं लिहू शकता ना तुम्ही. H3 मोठा आहे H1 पेक्षा, H1 मोठा आहे H2 पेक्षा. इथे तेच लिहिलं आपण. H2 लेस आहे H1 पेक्षा आणि H1 ही लेस आहे H3 पेक्षा. दोघांचा मिनिंग कसा आहे, सेम आहे. आता याच्यावरून तुम्ही ठरवा. मला एक सांगा, सर्वात मोठा कोण आहे, जर का याच्यावरून घेतला सर्वात मोठा कोण आहे, H3. म्हणजे सर्वात जास्त प्रेशर कोणाच्या केसमध्ये असेल, 3 च्या केसमध्ये P3. त्याच्यापेक्षा लहान हाईट कोणाची आहे, H1 ची, म्हणजे इज लेस दॅन काय असेल, P1. सर्वात लहान कोणाची आहे, H2 ची, म्हणजे लेस दॅन काय असेल, P2. काय असेल, P2. हे झालं तुमचं आन्सर. P3 इज ग्रेटर दॅन P1 इज ग्रेटर दॅन P2. ऑप्शन आहे का, P3 इज ग्रेटर दॅन P1 इज ग्रेटर दॅन, ऑप्शन आहे. परंतु याला वेगळ्या याच्यात लिहिलेलं आहे. याला तुम्ही असं लिहू शकता किंवा कसं लिहू शकता, या फॉर्मॅटमध्ये. बघा, P2 हा लेस आहे P1 पेक्षा आणि P1 ही लेस आहे हा P3 पेक्षा. अशा ऑर्डरमध्ये याचा आणि याचा मिनिंग कसा आहे, सेम आहे. तर ऑप्शन नंबर काय आहे, ऑप्शन नंबर C. P2 इज लेस दॅन P1 इज लेस दॅन P3. P2 सर्वात लहान, कारण त्याची हाईट सर्वात लहान. त्यापेक्षा हाईट मोठी कोणाची आहे, P1 ची, म्हणून तो थोडासा मोठा. सर्वात जास्त कोणाची हाईट आहे, P3 ची, म्हणून तो थोडासा मोठा. अशा प्रकारे हा MCQ काय होतो, सॉल्व्ह होतो. बघा, तुम्हाला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स समजलं, त्यानंतर त्याचं रिलेशन समजलं, आपलं प्रेशरचं रिलेशन H रो G वालं, त्याचे रिलेशन समजले आणि त्याचे प्रोपोर्शन समजले की तुम्ही इझिली काय करू शकता, अशा टाईपचे MCQ सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर पहा, आणखी एक MCQ आहे असाच. आता तो तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून पाहायचा. त्यामध्ये थोडे कॅल्क्युलेशन्स आहेत, परंतु स्वतः सॉल्व्ह करून पाहायचा. बघा, यामध्ये तुम्हाला सेम दिलेला आहे सर्व, विथ ऑफ द सेम बेस एरिया. दोज आर फिल्ड विथ द लिक्विड ऑफ डेन्सिटी रो1, रो2 अँड रो3, mass m1, m2 and m3 respectively. The heights of the liquid column are h1, h2, h3 respectively. The pressure at the bottom of the container P1, P2, P3 respectively same आहे सर्व. गिवन दिलेला m1 इक्वल टू m2 इक्वल टू m3. फक्त तुम्हाला गिवन काय दिलेला आहे, m1 इक्वल टू m2 इक्वल टू m3. m1 इक्वल टू m3 हा नेक्स्ट आहे क्वेश्चन. हा, m1 इक्वल टू m2 इक्वल टू m3 दिलेला आहे. आणि हा, आता यामध्ये काय आहे, मास तिघांचं कसं आहे, सेम आहे. तिघांचा मास सेम आहे. हा त्याचा शेप आहे, तिघांचा मास सेम आहे. मास जर का सेम असेल तर या शेपनुसार त्यामध्ये कसे लिक्विड लेवल्स त्यात फिलअप केले जातील, त्याची हाईट कशी असेल
ते तुम्ही ठरवायचं, थोडासा विचार करा आणि याला काय करा, सॉल्व्ह करा. याला काय करा, सॉल्व्ह करा. आणि इथं ऑप्शन आहेत तुम्हाला P1 इज ग्रेटर दॅन P2 इज ग्रेटर दॅन P3, P2 ग्रेटर P1 ग्रेटर P3, P2 इज लेस P1 इज लेस P3 अँड P1 इक्वल टू P2 इक्वल टू P3. सेम ऑप्शन आहेत. या ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, या ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे हे तुम्हाला सांगितलं. ओके, ठीक आहे. हे झालं MCQs. या टाईपचे MCQs तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आता आणखी यामध्ये एक फॉर्म्युला, एक प्रॉब्लेम, चला ठीक आहे, एक प्रॉब्लेम आणखी घेऊ आपण. हे एक प्रॉब्लेम आहे, खूप इम्पॉर्टंट असा प्रॉब्लेम आहे, ते घेऊ आपण. लास्ट प्रॉब्लेम आहे लेक्चरचं. पहा, अ ग्लास ऑफ वॉटर ऑफ 1 लिटर हॅज हाईट 10 सेंटीमीटर. एक वॉटरचा ग्लास आहे, सपोज करा. जनरली ग्लासचा शेप हा असा राहतो, आपण असं कन्सिडर करू. हा वॉटर ग्लास आहे, यामध्ये वॉटर भरलेला आहे. ओके, किती लिटर वॉटर आहे, 1 लिटर, 1 लिटर यामध्ये वॉटर भरलेलं आहे. याची हाईट आहे 10 सेंटीमीटर. हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर. बेस एरिया ऑफ 10 सेंटीमीटर स्क्वेअर. हा जो बेस एरिया आहे याचा एरिया किती आहे, 10 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर ऑफ द टॉप एरिया, म्हणजे हा जो वरचा टॉप एरिया हा किती आहे, 300 सेंटीमीटर स्क्वेअर. हे एवढं कंडिशन गिवन आहे. आणि फाइंड करायला सांगितलं, फाइंड द फोर्स ऑन बॉटम ऑफ ग्लास. फोर्स ऑन बॉटम ऑफ ग्लास. हा ग्लासचा काय, सपोज हा पॉइंट, हा बॉटम पॉइंट आहे कशाचा, ग्लासचा. या ठिकाणी फोर्स किती, हे सर्वात फर्स्ट काढायला सांगितलं, द फोर्स ऑन बॉटम ऑफ ग्लास. अँड सेकंड इज द फोर्स ऑन वॉटर बाय साइड्स ऑफ द ग्लास. फोर्स ऑन वॉटर बाय साइड्स ऑफ द ग्लास. हे जे ग्लासचे साइड आहेत, ह्या ज्या ग्लासच्या साइड आहेत, ह्या ग्लासच्या साइड या वॉटरवर किती फोर्स ऍक्ट करत आहे, या ग्लासच्या साइड या वॉटरवर किती फोर्स ऍक्ट करत आहेत ते आपल्याला काढायला सांगितलं. 1 बाय 1 काढू. सर्वात आधी आपण काढू फर्स्ट नंबर. पहा काय विचारलाय, फोर्स ऑन बॉटम ऑफ द ग्लास. फोर्स ऑन बॉटम ऑफ द ग्लास. इथं तुम्हाला फोर्स काढायचा आहे, एकदम इझी आहे. फोर्स काढायचा आहे तुम्हाला. जर का प्रेशर माहिती असेल, प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया, तर फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया. तुम्हाला फोर्स काढायचा आहे. एरिया दिलेला, एरिया किती आहे, 10 सेंटीमीटर स्क्वेअर. फक्त काय माहित पाहिजे, प्रेशर माहित पाहिजे. इथलं जर का प्रेशर तुम्हाला माहित पडलं, इझिली तुम्ही काय काढू शकता, फोर्स काढू शकता. मग इथलं प्रेशर काढायसाठी फॉर्म्युला कोणता यूज करसाल, प्रेशर कसं कॅल्क्युलेट करसाल, तर पहा, हा एक पॉइंट आहे, हा एक इथं पॉइंट आहे. इथं जे प्रेशर असतं त्याला म्हणतो आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ते आहे P0. इथलं जे प्रेशर आहे, सपोज ते प्रेशर आहे P. ही हाईट आहे H. हाईट आहे H. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे काय, इथं प्रेशर किती होऊन जाईल, देअरफॉर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, प्रेशर P इज इक्वल्स टू, दॅट इज ॲब्सोल्यूट प्रेशर, P इज इक्वल्स टू P0 प्लस H रो G. इथं काय होऊन जाईल, P0 प्लस, आणि या लिक्विड कॉलममुळे जे ऍड होणारं प्रेशर आहे ते P0 प्लस H रो G. हे प्रेशर झालं. प्रेशर P इज इक्वल्स टू P0. P0 इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. व्हॅल्यू सांगितलेली आहे किती आहे, 1.01 इंटू 10 टू पॉवर 5. 1.013 पण घेतलेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी. आपण 1.01 घेतलं तरी ठीक आहे. 1.01 इंटू 10 टू पॉवर 5 पास्कल लिहून दिलं तुम्हाला. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू आहे ही. प्लस हाईट इज ऑफ 10 सेंटीमीटर. हाईट इज ऑफ 10 सेंटीमीटर प्लस G, सॉरी प्लस नाही, इंटू G ची व्हॅल्यू घ्या, 10च घ्या सपोज, आणि रो H रो G. H ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 10 सेंटीमीटर, आणि G ची व्हॅल्यू घ्या 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि रो इज वॉट, इथं काय आहे, वॉटर. काय, वॉटर. आणि वॉटर आहे, आणि रो म्हणजेच काय, डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ वॉटर इज किती असते, 10 टू पॉवर 3 kg पर मीटर क्यूब. वॉटरची डेन्सिटी किती असते, 10 टू पॉवर 3 kg पर मीटर क्यूब. म्हणजे किती येऊन जाईल इथं, 10 टू पॉवर 3 kg पर मीटर क्यूब. ओके. आणि परत पहा, इथं आपण H जो आहे हा 10 सेंटीमीटर, या 10 सेंटीमीटरला आधी कशात कन्वर्ट करून घेसाल, 10 सेंटीमीटर आहे तर 10 इंटू 10 टू पॉवर -2 मीटर. याला सर्वात आधी कशात कन्वर्ट करा, मीटरमध्ये कन्वर्ट करा. कशात कन्वर्ट करा, मीटर. म्हणजेच काय होऊन जाईल, 10 टू पॉवर -1. म्हणजेच काय होऊन जाईल, हां चला ठीक आहे, 10 टू पॉवर -1. 10 टू पॉवर 1 इंटू 10 टू -2 इक्वल्स टू काय, 10 टू -1, किंवा तुम्ही डायरेक्ट तिथे 0.1 पुट करू शकता. ठीक आहे, 10 टू -1. H आहे
एच आहे 10⁻⁻1, जी आहे 10 आणि रोची व्हॅल्यू टाकली आपण 10⁻3. याला सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. काय येईल इथं 10⁻1 आहे म्हणजेच काय 1/10 आहे. हा 10 काय होऊन जाईल इथं कॅन्सल होऊन जाईल. इथं राहिला 1.01 इंटू 10⁻5 प्लस 10⁻3. ओके, हे तुम्हाला मिळालं. आता याला आपण सॉल्व्ह करू. इथून 10⁻3 कॉमन काढा. 10⁻3 कॉमन काढला इथून, तर इथं राहिला 1 प्लस इथून 10⁻3 गेला तर हा राहिला 1.01 आणि 10⁻3 गेला म्हणजे इथं राहिला 10⁻2. काय राहिला 10⁻2. राईट. 10⁻3 बाहेर काढला. 10⁻1.01 इंटू 10⁻2. राईट. हां, तर 10⁻3 हा आहे 1 प्लस 1.01 इंटू 10⁻2 म्हणजेच काय, याला मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे ह्याच काय होईल 101. 10⁻3 101 1 प्लस 101 इज इक्वल्स टू 102. दॅट इज इक्वल्स टू 102 इंटू 10⁻3. 102 इंटू 10⁻3. ही कशाची व्हॅल्यू आली तुमची प्रेशरची. ही कशाची व्हॅल्यू आहे तुमची प्रेशरची. प्रेशरची व्हॅल्यू झाली न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सॉरी मीटर स्क्वेअर. हे प्रेशर आलं कुठचं, इथलं प्रेशर. आता प्रेशर तुम्हाला माहिती पडलं. देअरफॉर फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया. देअरफॉर प्रेशर किती आहे 102 इंटू 10⁻3. 102 इंटू 10⁻3 इकडे लिहितो. इकडे लिहितो. काय फॉर्म्युला, प्रेशर फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया. देअरफॉर प्रेशर किती आलं 102 इंटू 10⁻3 मल्टिप्लाइड बाय एरिया किती आहे, बॉटमचा एरिया 10 सेंटीमीटर स्क्वेअर. याला कशात कन्वर्ट करसाल मीटर स्क्वेअरमध्ये. 10 इंटू सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे 10⁻2, त्याचा काय आहे स्क्वेअर म्हणजे 10 इंटू 10⁻4 दॅट इज 10⁻3 इंटू 10⁻3. मग आन्सर किती होऊन जाईल 10⁻2 + 3 - 3 कॅन्सल. काय झालं 102. फोर्स एफ इज इक्वल्स टू 102 न्यूटन. हे आली फोर्सची व्हॅल्यू किती आहे एफ इक्वल्स टू 102 न्यूटन. 102 न्यूटन हे कॅल्क्युलेट केली आपण. काय कॅल्क्युलेट केली एफ इज इक्वल्स टू 102 न्यूटन. हा झाला फर्स्ट पार्ट. ओके, आता असाच तुम्हाला काढायचा आहे सेकंड पार्ट. सेकंड पार्टमध्ये थोडंसं आपल्याला प्रिव्हियस नॉलेज यूज होईल, जे आपण लॉज ऑफ मोशनमध्ये शिकलो. फ्री बॉडी डायग्राम सॉल्व्ह करण्याचं प्रिव्हियस नॉलेज आपल्याला इथे युजफुल आहे, कारण तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. फोर्स ऑन वॉटर बाय साइड्स ऑफ ग्लास. हे जे ग्लासच्या साईड आहेत, यावर काय करतायत वॉटरवर फोर्स अप्लाय करतायत. तो फोर्स किती, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला सर्वात आधी याची काय काढावं लागेल फ्री बॉडी डायग्राम. म्हणजेच या वॉटरवर कोणकोणते फोर्स ऍक्ट होत आहेत पहा. आता फॉर बी साठी FBD फ्री बॉडी डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची, FBD ड्रॉ करायची आहे. हा एकदम सिंपल आहे. मी एक ग्लास ड्रॉ करतो. हा इथं हा ग्लास आहे सपोज. यावर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होत आहेत, तर बेसिक फोर्स आहेत. एक फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होईल F, एक व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होईल, याला म्हणू आपण F1, याला म्हणू आपण F2. एक याचा वेट ऑफ दॅट लिक्विड कॉलम तो कसा असतो डाऊनवर्ड डायरेक्शननी mg. हे 3 फोर्सेस ऍक्ट झाले. परत हे जे साईड आहेत ग्लासच्या साईड, हे ग्लासच्या साईड पण काय ऍक्ट करतील या वॉटरवर फोर्स ऍक्ट करतील. तुम्ही म्हणसाल या साईड ग्लासच्या साईड कसे फोर्स ऍक्ट करतील, तर केअरफुली पहा. याने जर का इथं खाली एक फोर्स अप्लाय केला तर त्याच्या रिएक्शन मध्ये हा F2 एक फोर्स अप्लाय होतो. तसंच वॉटर जर का इकडे प्रेशर फोर्स अप्लाय करत असेल तर याला रिएक्शन म्हणून पण काय करेल हा ग्लास काय करेल यावर फोर्स अप्लाय करेल. ग्लास यावर फोर्स अप्लाय करेल. मग हा आणि सरफेसला तो नेहमी कसा असतो परपेंडिक्युलर. मग इथं आपल्याला फोर्स पाहिजे. मग फोर्स हा या डायरेक्शनने ऍक्ट होऊन राहिला परपेंडिक्युलर, परंतु इथं फोर्स नेमका ऍक्ट होईल कसा, तर या परपेंडिक्युलर फोर्सला हा जो फोर्स यावर ऍक्ट होत आहे, जर का हा असा सरफेस असेल तर एकदम परपेंडिक्युलर, जर का हा असा सरफेस असेल तर यावर असा फोर्स, हा थोडासा इन्क्लाइंड आहे त्यामुळे हा असा फोर्स यावर ऍक्ट होत आहे. परंतु इथं आपल्याला एक तर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल फोर्स पाहिजे.
याची फ्री बॉडी डायग्रामसाठी बघा, हे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहेत किंवा व्हर्टिकली अपवर्ड आहेत, तर याचाही आपल्याला तोच कॉम्पोनंट पाहिजे. हा फोर्स असेल, याचे मग दोन कॉम्पोनंट, एक येईल व्हर्टिकल कॉम्पोनंट, एक येईल हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. जसं की हा इथे याचा एक व्हर्टिकल कॉम्पोनंट येऊन जाईल, एक हॉरिझॉन्टल, तसाच याचा एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट इथे येईल, इथे एक व्हर्टिकल कॉम्पोनंट येईल. मग यामधला जो हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे, इकडचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि इकडनं ऍक्ट होईल तो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, हे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एकमेकाला काय करून टाकतील, कॅन्सल आउट. कारण हा इकडे चालला, हा इकडे चालला, फक्त राहतील कोणते, व्हर्टिकल कॉम्पोनंट, फक्त राहतील कोणते, व्हर्टिकल कॉम्पोनंट. म्हणजे या डायरेक्शनचा फोर्स इथं बाकी आहे आणि हाच फोर्स आपल्याला काढायचा आहे. कारण हा फोर्स कोणता आहे, फोर्स ड्यू टू द साइड्स ऑफ ग्लास ऑन वॉटर, फोर्स ड्यू टू द साइड्स ऑफ ग्लास ऑन वॉटर. हा जो फोर्स ऍक्ट होता त्यापैकी कोणता कॉम्पोनंट आपण घेतला, फक्त व्हर्टिकल. मग हॉरिझॉन्टल कुठे गेला, तर हॉरिझॉन्टल काय झाला, कॅन्सल आउट झाला, फक्त व्हर्टिकल. मग आता इथं किती फोर्सेस ऍक्ट झाले पहा, हा एक चालला व्हर्टिकल डायरेक्शन, एक हा वरून खाली येऊन राहिला, हा खालून वर चालला, हा एफ आणि हा एम जी. चला, हे कसं आहे, रेस्ट मध्ये आहे म्हणून नेट फोर्स कसा असेल, 0 असेल. म्हणजे सर्व फोर्स एकमेकाला काय करत असतील, बॅलन्स करत असतील. खाली जाणारे कोण कोण आहेत पहा, एक F1 आहे, दुसरा प्लस mg आहे, इक्वल टू, हे कोणाच्या इक्वल असतील, हा F प्लस F2 च्या इक्वल, F प्लस F2 च्या इक्वल. आणि तुम्हाला काढायचा F, देअरफॉर F इज इक्वल्स टू, या F2 ला इकडे पाठवा, F1 प्लस mg प्लस F2, F1 प्लस mg प्लस F2. ठीक आहे, तर F तुम्हाला काढायचा आहे, mg म्हणजे वेट, याचं वेट तुम्ही काढू शकता इझिली. वेट कसं काढाल, याचं वेट मास वेट, हा राईट, तुम्हाला काय दिलेलं आहे, 1 लिटर दिलेलं आहे. 1 लिटर वॉटर लिटर मध्ये दिलेलं, याला कशात कन्वर्ट करा, मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करा. 1 लिटर म्हणजे किती, 10⁻³ मीटर क्यूब. 1 लिटर म्हणजे किती, 10⁻³ मीटर क्यूब. त्यावरनं तुम्ही एम ची व्हॅल्यू पुट करा. एम म्हणजेच काय, त्याचं मास 10⁻³ मीटर क्यूब ते वाला. त्यानंतर नाही, हे झालं तुमचं व्हॉल्यूम, हे झालं व्हॉल्यूम. आणि तुम्हाला डेन्सिटी काय आहे, वॉटर आहे, वॉटरची डेन्सिटी किती असते, 10⁻³ kg पर मीटर क्यूब. तुम्हाला वॉटरची डेन्सिटी माहिती आहे, तुम्हाला व्हॉल्यूम माहिती आहे, व्हॉल्यूम किती आहे, 10⁻³ मीटर क्यूब. व्हॉल्यूम माहिती आहे, डेन्सिटी माहिती आहे, त्यावरनं कशाची व्हॅल्यू काढा, एम ची व्हॅल्यू काय असतो, रो इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास इक्वल्स टू काय होऊन जाईल, रो इंटू व्हॉल्यूम. म्हणजे या एमच्या ठिकाणी तुम्ही काय पुट करसाल, रो इंटू व्हॉल्यूम व्ही, आणि हा आहे जी, प्लस F2 आपण सध्याच काढला, F2 पहा, बॉटमचा F2 ची व्हॅल्यू किती आहे, 102. F2 ची व्हॅल्यू किती आहे, 102. आणि F1 ची व्हॅल्यू कशी पुट करसाल, F1 हा इथला, इथं जो प्रेशर असते त्याला काय म्हणतो आपण, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज P0. आणि P0 कशाचे इक्वल आहे, P0 इज इक्वल्स टू फोर्स मल्टिप्लाइड बाय एरिया. P0 इक्वल्स टू फोर्स मल्टिप्लाइड बाय एरिया. ओके, तर हा आहे F1 आणि हा एरिया तुम्हाला माहिती आहे, हा टॉपचा एरिया किती दिलेला आहे, टॉपचा एरिया दिलेला आहे 300 सेंटीमीटर स्क्वेअर. याचा सर्वात आधी कशात कन्वर्ट करसाल, मीटर स्क्वेअर मध्ये. ती व्हॅल्यू इथं पुट करा. P0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती आहे, 1.01 इंटू 10⁻5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्या व्हॅल्यूज इथं पुट करा, म्हणजेच तुम्हाला व्हॅल्यू मिळेल F1 इक्वल्स टू P0 अपॉन A. F1च्या जागी काय टाकसान तुम्ही, P0 अपॉन A. हे एवढं इक्वेशन तुम्हाला मिळालं. आता या इक्वेशन मध्ये P0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, एरियाची टॉपचा एरियाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 300 सेंटीमीटर स्क्वेअर, रो ची व्हॅल्यू माहिती आहे, व्ही ची व्हॅल्यू माहिती आहे, जी ची व्हॅल्यू माहिती आहे आणि 102. सर्व व्हॅल्यूज पुट करा आणि F ला सॉल्व्ह करा. हा मिळेल तुम्हाला फोर्स ऍक्टेड बाय द वॉटर ऑन द साइड्स ऑफ ग्लास. आणि याला जर का तुम्ही सॉल्व्ह करसाल तर याचा आन्सर यायला पाहिजे. 1 मिनिट, मी आन्सर सांगतो तुम्हाला, क्रॉस चेक करून घेसाल तुम्ही. याचा आन्सर यायला पाहिजे 211 न्यूटन. याचा आन्सर यायला पाहिजे 211 न्यूटन. एवढं तुमचा आन्सर याचा यायला हवं, ठीक आहे. अशा प्रकारे हे व्हॅल्यूज पुट करून याला सॉल्व्ह करायचं. अशा प्रकारे याचे MCQ सॉल्व्ह होतात. खूप इझी असा टॉपिक आहे आणि या बेसिसवरती हे जे कन्सेप्ट तुम्हाला शिकवले, हे जे MCQ सॉल्व्ह करून दिले, या बेसिसवरचे जे तुमच्याकडे CETचे बुक्स आपण अवेलेबल करून दिलेले आहेत त्याचा वापर करून त्यामधले MCQ सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ओके. आज थांबवा इथं. याच्यानंतर टॉपिक आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. नंतरचा टॉपिक आहे पास्कल्स लॉ आणि त्याचे अप्लिकेशन्स आहेत, ते आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.